कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे जय जय जगन्नाथ। पांडुरंगाच्या चरणी तसेच माझे सद्गुरू डॉक्टर काका यांच्या चरणी आणि परमपूज्य ज्योत्स्नाताई यांच्या चरणी साष्टांग वंदन करतो. आपण सर्व श्रोत्यांना सुद्धा वंदन करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो. या 7 दिवसाच्या मालिकेला आपण जो विषय निवडलेला आहे तो आहे दत्त भार्गव संवाद. फारसा प्रचलित असा ग्रंथ नाही आहे. हा ग्रंथ दत्तात्रयांनी आपल्या शिष्य परशुरामांना सांगितलेला आहे. हा ग्रंथ वास्तविक त्रिपुरा रहस्य या नावाचा एक ग्रंथ आहे जो हरितायन ऋषींनी लिहिलेला आहे. हरितायन ऋषी हे परशुरामांचे शिष्य आहेत. त्यांनी हा ग्रंथ लिहिला आणि त्रिपुरा रहस्य किंवा त्रिपुरा सुंदरी रहस्य अशा नावाचा तो ग्रंथ आहे. आणि त्याचे शेवटले 22 अध्याय जे आहे, ज्याला ज्ञानखंड असं म्हणतात, त्याच्या रूपाने हा दत्त भार्गव संवाद आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान या 3 गोष्टी आपल्या वेदांचे अंग आहेत. वेद हे त्रिकांडात्मक आहे. त्याच्यात कर्म, उपासना, ज्ञान सांगितलेले असतात. आणि ज्ञानाचा जो भाग आहे त्याला वेदांत किंवा उपनिषद, श्रुती या नावाने आपण पाहतो. तसंच त्रिपुरा रहस्य हे सुद्धा एक संपूर्ण कर्म, उपासना आणि ज्ञान असा ग्रंथ आहे. त्यापैकी 22 चॅप्टर, 22 अध्याय हे ज्ञानकांडाचे आहे. म्हणजे थोडक्यात हे त्रिपुरा रहस्यातलं उपनिषदच म्हणायचं. आता हे प्रसिद्ध नाहीये, पण आपण एक असं बघू की आपल्याकडे एक प्रस्थानत्रयीची अशी एक व्यवस्था आहे. प्रस्थानत्रयीमध्ये जी प्रसिद्ध प्रस्थानत्रयी जिला म्हणतात, त्याच्यामध्ये उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र यांना मिळून प्रस्थानत्रयी म्हणतात. आणि असं म्हटलंय की आपण प्रस्थान करण्याच्या पूर्वी याचा अभ्यास करावा. गमतीचा भाग आहे, पण अशा पद्धतीचा हा अभ्यास आवश्यक आहे. आपल्याला जर आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक करायचं असेल तर हा अभ्यास आपण करायला हवा. असे आपण जेव्हा अनेक संप्रदाय बघतो, आपल्याकडे वारकरी संप्रदाय आहे, समर्थ संप्रदाय आहे, दत्त संप्रदाय आहे, तेव्हा जर आपण असं ग्रंथांकडे लक्ष दिलं तर सगळीकडे एक त्रयीची व्यवस्था आहे. वारकरी संप्रदायामध्ये आपण बघितलं तर हरिपाठ आहे, ज्ञानेश्वरी आहे, अमृत अनुभव आहे, असे चांगल 65 आहे, असे ग्रंथ आहेत. तसंच स्वरूप संप्रदाय म्हणजे समर्थ संप्रदाय ज्याला म्हणतात, त्याच्यात सुद्धा दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक असे ग्रंथ आहेत. तसेच दत्त संप्रदायामध्ये जर पाहिलं आपण त्रयीच्या हिशोबाने तर एक ग्रंथ गुरुचरित्र याचं पारायण बहुतेक लोक करतात आणि हे ग्रंथ प्रसिद्ध ग्रंथ आहे. तेवढे प्रसिद्ध बाकीचे 2 ग्रंथ नाही आहे, ज्यांची नावं दत्त प्रबोध आणि दत्त भार्गव संवाद आहे. असं जर कर्म, उपासना आणि ज्ञान अशी वाटणी जर आपल्याला या 3 ग्रंथांची करायची झाली
तर आपण असं म्हणू शकतो की ढोबळमानाने कर्माकरता कर्म कसं केलं पाहिजे याचं जे मार्गदर्शन आहे ते गुरुचरित्रात सापडतं. आणि बहुतेक लोक गुरुचरित्राचं पारायण दत्त सप्ताह आता येणारच आहे त्याच्यात करतात. कर्म केल्याने काय होतं, यथा सांग कर्म जेव्हा करतो आपण तेव्हा त्याचं फळ काय आहे. तर वास्तविक मनुष्य मात्र जे आहे त्याला 3 दोष स्वभावतःच प्राप्त आहे, ज्यांना मल, विक्षेप आणि आवरण असं 3 दोष म्हणतात. मल दोष जो आहे तो पाप कर्माकडे प्रवृत्ती असणे याला मल दोष असं म्हणतात आणि ती सहजपणे माणसामध्ये असतात. त्याचं कारण असं आहे की माणसाचा जन्मच मुळात पाप पुण्यात्मक आहे. शास्त्र सांगतं की जेव्हा पाप आणि पुण्य जीवाचे समसमान होतात तेव्हा माणसाचा जन्म मिळतो. आणि असा माणसाचा जन्म मिळाल्यामुळे पापाची प्रवृत्ती पण तिथे सहजच असते. कुणीही असो, माणूस म्हणून जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्यामध्ये पापाची प्रवृत्ती सहजच असणारच. मग ह्याला मल दोष असं म्हणतात. निषिद्ध कर्माकडे प्रवृत्ती, कर्माकडे प्रवृत्ती. मग दुसरा जो दोष आहे त्याला विक्षेप असं म्हणतात. विक्षेप अर्थाचा अर्थ आहे चंचलता, एकाग्रता नसणे याला चंचलता असं म्हणतात. स्थिर न होऊ शकणे, एका ठिकाणी न बसू शकणे, कोणत्याही एका गोष्टीवरती दृढतेने न टिकणे, मन विचलित होणे, सतत संकल्प विकल्प करत राहणे, दृढ निश्चयात्मक निर्णय न घेणे, हा सगळा विक्षेपाचा प्रकार आहे. हा दोष पण सहजच माणसाला प्राप्त आहे. आणि तिसरा जो दोष आहे त्या दोषाला म्हणतात आवरण दोष. आणि आवरण शब्दाचा अर्थ आहे मला माझ्या स्वरूपाचं ज्ञान नसणे, याला आवरण असं म्हणतात. म्हणजे माझ्यावरती जो आवरण आहे तो अज्ञानाचं आवरण आहे. आणि अज्ञान असणे याचा अर्थ मी माझं स्वरूप जे आहे ते जाणत नाही. मग आता या 3 दोषांचं निवारण कसं करायचं, त्याची व्यवस्था कर्म, उपासना आणि ज्ञान याच्यामध्ये आहे. मलदोष जो आहे तो निवृत्त होतो जर कर्म आम्ही शास्त्रानुसार केले. तर शास्त्र म्हणतं की कर्म निष्काम करावे. निष्काम शब्दाचा अर्थ जिथे पुन्हा कर्मातून फलाची उत्पत्ती होणार नाही, मला त्याच्यातून काही नको, अशा अर्थाने मी फक्त माझी भूमिका जी काही असेल कर्माची ती करायची, याला निष्काम कर्म असं म्हणतात. आणि हे निष्काम कर्म जर चांगल्या पद्धतीने करत गेलो तर माझा जो मलदोष आहे पहिला त्याचं निवारण होऊन जातं. मलदोषाच्या निवारणाचा मला लाभ काय होतो, माझं चित्त शुद्ध होतं, अंतःकरण शुद्ध होतं. आणि तसंच विक्षेप दोष जो आहे, चंचलता जी आहे ती उपासनेने जाते. ईश्वराकडे ओढ असणे, त्याची उपासना करणे, याच्याने विक्षेप दोष जातो, एकाग्रता वाढते. आणि अशा पद्धतीने माझा जो दुसरा दोष आहे तो विक्षेप दोष उपासनेने जातो. म्हणून उपासना हा सुद्धा आवश्यक अंग आहे. त्याच्याने माझ्या चित्ताची शांती होते. शुद्ध झालेलं जे चित्त आहे ते अजून शांत होतं. आणि तिसरं जे अज्ञान आहे, आवरण आहे, ते मात्र फक्त ज्ञानाने जातं. ज्या गोष्टीचं अज्ञान आहे त्याच गोष्टीचं जर ज्ञान मला झालं तर माझं आवरण जे आहे ते भंग होतं, नाश पावतो. आणि अशा प्रकारे मी माझ्या स्वरूपाला जणू काही पुन्हा प्राप्त करतो. जणू काही शब्दाचा अर्थच असा आहे की मी जो जीव आहे, शास्त्राने म्हटलं आहे की ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मच आहे. जीव ब्रह्माशिवाय काही नाही.
मग असं शास्त्रांनी जे सांगितलेलं आहे त्याचा अनुभव मला जर याच माणूस देहात घ्यायचा असेल तर मला अशा पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने विचार करणं आवश्यक आहे. आणि म्हणून हा कर्म उपासना ज्ञान हा जो सगळा भाग आपण बघतोय त्याच्यातून आपल्याला हे लक्षात येतं. अशा पद्धतीने अभ्यास केला तर माझं चित्त अशुद्ध चित्त शुद्ध होतं, अशांत चित्त शांत होतं आणि माझं अज्ञान जे आहे ते जातं आणि मी पुन्हा ज्या स्वरूपापासून मी भिन्न झालेलो आहे, च्युत झालेलो आहे, पुन्हा मी अच्युत असा अभिन्न असा होऊन जातो आणि मी माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. असं थोडक्यात ही एक भूमिका आहे अभ्यासाची. या अभ्यासामध्ये आपल्याला कर्माचा जो अभ्यास असतो तो निष्काम कर्म करायचे आहे. आपण सगळेच लोक कर्म करतच असतो, पण कर्मामध्ये कुठेतरी एक कर्तेपणाचा अहंकार असतो. मी केलं, मी केल्याशिवाय होणार नाही, मी केलं नाही तर कोण करणार, माझ्यानंतर कोण करणार, असे या सगळ्या गोष्टींच्या ज्या प्रकार आहेत ते सगळं कर्तेपणा आपल्यामध्ये असतो. वास्तविक ही सृष्टीची रचना ईश्वराने केलेली आहे. मी त्याचा एक घटक आहे. त्यांनी मला एक भूमिका दिलेली आहे. मी माझी भूमिका वठवली की माझा रोल पूर्ण होतो. पण होतं असं की मला असं वाटतं की मी कोणीतरी आहे, मी नाही केलं तर होणार नाही, आणि म्हणून मी आपण कर्तेपण जो आहे तो मी माझ्यावरती जास्त प्रमाणात जितकं आरोपित करून घेतो तेवढाच मला त्रास होतो कर्तेपणाचा. समर्थ म्हणतात की मी करता तू करता ऐसे म्हणसी त्याने तू कष्टी होसी. म्हणून राम करता असं जर म्हणाला तर यश कीर्ती प्रताप ठेवलेलंच आहे. याचा अर्थच हा आहे की सृष्टी ईश्वराची आहे, ईश्वराच्या नियमाने चालते, मी फक्त त्याचा एक घटक आहे आणि त्यांनी मला जो रोल दिलेला आहे तो मी जर बरोबर केला तर माझं जे चित्त आहे ते शुद्ध व्हायला पूर्णपणे मदत होईल. मग हे निष्काम कर्माचं स्वरूप अशा प्रकारचं आहे. खूप काही वेगळं काही करायचं नाहीये. आपल्याला निष्काम कर्म म्हणजे असं काहीतरी वाटतं की काहीतरी वेगळं करायचं आहे. वेगळं काही नाहीये. आपले रोल आपल्याला समोरच ठेवलेले असतात. आता मी इतके वर्ष बँकेत नोकरी करत होतो, तर नोकरी करताना माझी जी भूमिका होती, जे काही अधिकार होते, कर्तव्य होते, समोर कस्टमर होता, वरती मॅनेजमेंट होती, नियमानुसार मला काम करायचं होतं. मी जर ते केलं तर चित्तशुद्धीला ते सहाय्य होईल आणि नाही केलं तर मात्र मी अजून अधिकच त्याच्यात गुंतून पडेल आणि मग जन्म मरणाची जी परंपरा आहे ती अजूनच घट्ट होत जाते. पुन्हा पुन्हा जन्माला यावं, पुन्हा फजिती व्हावी, असा हा प्रकार कर्मामुळे घडत असतो. असं हे कर्म, उपासना आणि ज्ञान यांचा संबंध आहे. आणि म्हणून आपण जे अभ्यासाचं पाहतोय की आपल्याला अभ्यास अशा पद्धतीने करायचा असतो. आता इथे ही भूमिका मांडण्याचं कारणच हे आहे की आत्ता जो आपण ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत तो ज्ञानकांड आहे, ज्ञानखंड आहे. आणि ज्ञानखंड हा वैचारिक असतो. तिथे विचाराचं जास्त काम आहे, करण्याचं काही नाही. कर्मामध्ये केल्याशिवाय होणार नाही, उपासना सुद्धा केल्याशिवाय होणार नाही, पण ज्ञान मात्र काहीही केल्याने होत नाही. ते होण्याचंच काम आहे, करण्याचं नाही. आणि जे मोक्ष आहे ते ज्ञानाने होतं, कर्माने होत नाही. आणि उपासना सुद्धा कर्मच आहे. त्याच्यामुळे कर्माने ज्ञान होत नाही याचाच अर्थ असा आहे की ज्ञान जे आहे ते विचाराच्या मदतीने होतं. आणि तो जो विचार आहे तो शास्त्राने सांगितल्याप्रमाणे ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मच आहे म्हणजे मी ब्रह्मच आहे, अशा पद्धतीने तो विचार करायचा असतो. आता या विचाराकरता एक अट अशी आहे
की ते विचार सगळे शास्त्राने सांगितल्याप्रमाणेच केले पाहिजे, एक अट. आणि दुसरी अट म्हणजे ते गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच करायला पाहिजे. मनमानी विचार करून आज यांनी एक सांगितलं आणि मी केलं, उद्या दुसऱ्याने काहीतरी सांगितलं आणि मी केलं, असं जर मी करत गेलो, वाहत गेलो, त्याच्याने होणार नाही. म्हणजे ते स्पष्ट, स्वच्छ आणि शुद्ध जे आहे ते हेच आहे आणि हेच आहे. शास्त्रीय विचार आणि श्री गुरूंनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे विचार, अशा पद्धतीचा हा सगळा मोक्षाचा कारभार आहे. आता आपण ज्या ग्रंथाचा अभ्यास करतो आहे तो ज्ञानकांड आहे. आणि ज्ञानकांड कर्म उपासनेच्या तुलनेमध्ये जर म्हटलं तर कठीण असतं. कारण तिथे बुद्धीचं काम आहे, डोक्याचं काम आहे. बरं, डोक्याचं काम आहे म्हणून डोक्याने होऊन जाईल किंवा बुद्धीने होऊन जाईल असंही नाही. बुद्धीशिवाय होणार नाही आणि बुद्धीला होणार नाही, असा तो ज्ञानाचा प्रकार आहे. म्हणजे बुद्धीचा उपयोग करायचा आहे, डोक्याचा उपयोग डोकं लावायचाच आहे. पण मी म्हटलं की माझ्याजवळ डोकं जरा सुपर आहे, दुसऱ्यांपेक्षा क्वालिटी, इंटलेक्ट माझ्याजवळ जास्त आहे, तर ते इंटलेक्ट इथे कामाचं नाही. म्हणजे डोकं तर लावायचं आहे, विचारही करायचा आहे शास्त्रशुद्ध, पण डोक्याने होईल अशातला भाग नाही. किंबहुना जास्त डोकं लावलं तर अजिबात होणार नाही, हे ठरलेलं आहे. मग अशा पद्धतीचा जो विचार आहे तो आपल्याला ज्ञानकांडातून करायचा असतो. कर्म करताना आपल्याला क्रियाशील असावं लागतं. कर्मेंद्रिय ह्यांचा उपयोग होतो, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांचा उपयोग होतो. मात्र ज्ञानकांड जो आहे, ज्ञान होत असताना कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियांचा असा काही डायरेक्ट उपयोग असा नाही. सहाय्यक आहे, कारण शरीर आहे, या शरीरातच आपल्याला मुक्त व्हायचं आहे. शरीराला प्राप्त ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आहे, त्यांचा उपयोग चांगला करून घ्यायचा आहे. आणि चित्तशुद्धी आणि चित्तशांती यांच्याशिवाय ज्ञानात प्रवेश नाही होत. आणि म्हणून यांचं अतिशय महत्व आहे. म्हणून यथासांग कर्म, यथासांग उपासना हे जसे पाहिजे तसे, म्हणजे यथासांग नाही झाले तर ज्ञानाचा अधिकारच उत्पन्न होत नाही. आणि म्हणून यांचं महत्व आहे. म्हणून यांना परंपरेने सहाय्यक साधन असं म्हणतात. मात्र मुख्य जे साधन आहे ज्ञान, मोक्षाचं जे साधन आहे ते ज्ञानच आहे. आता ज्ञानाच्या बाबतीत एक जे शाब्दिक ज्ञान असतं, म्हणजे वेदाने सांगितलेलं, उपनिषदाने सांगितलेलं जे ज्ञान आहे त्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. परोक्ष म्हणजे दूरचं, शाब्दिक ज्ञान. पहिले सगळं शब्दाने समजून घ्यायचं असतं, नंतर ते वापरायचं असतं, नंतर ते सोडून द्यायचं असतं. अशा प्रकारचं ज्ञानामध्ये असतं. ते जे शब्द आहे ते धरूनही ठेवायचे नाही, नंतर ते हलकेच सोडूनही द्यायचे आहे. अशी ही सगळी व्यवस्था ज्ञानाच्या मार्गामध्ये असते. पण समजल्याशिवाय सोडण्याची घाई नाही करायची आणि चांगल्या प्रकारे समजून घेतल्याशिवाय, पूर्ण आचरणात आणल्याशिवाय, पूर्ण जसं सांगितलं आहे तसा विचार केल्याशिवाय ज्ञानाचा विचार शक्य नसतो. आणि म्हणून हलके हलके हळूहळू ज्ञान जे आहे ते पाझरत असतं. आणि एक दिवस असा येतो की याच देहामध्ये तो एक परिपूर्णतेला जातो, मेच्युअर होतो, परिपक्व होतो. आणि ते ज्ञान, परोक्ष ज्ञान जेव्हा मेच्युअर होतं, परिपक्व होतं, तेव्हा त्याचंच रूपांतर अपरोक्षात होऊन जातं. अपरोक्ष शब्दाचा अर्थ अनुभवरूप आहे. म्हणजे ही जी सृष्टी उत्पन्न झालेली आहे, या सृष्टीचा कर्ता मीच आहे असा आपल्याला अनुभव येऊन जातो. मीच आहे ब्रह्म, माझ्याच संकल्पावरती ही सृष्टी अध्यस्त रूपाने उभी आहे, जन्माला आलेली आहे. माझ्याच ठिकाणी ती स्थिर राहते, माझ्याच ठिकाणी ती लय पावते. असं उत्पत्ती स्थिती लयाचा कर्ता मीच आहे असा एक अनुभव वैचारिक अशा प्रकारचा येतो.
आणि तेव्हाच या ज्ञानाला पूर्णता आहे. आणि दुसरा जो त्याचा इफेक्ट आहे तो म्हणजे सकल दुःखांची निवृत्ती, आणि ते सुद्धा कारणासह. म्हणून परमार्थाचं एक घोषवाक्य असं म्हटलं जातं, कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत. एक परमानंदाची प्राप्ती, परमानंद रूप जे ब्रह्म आहे, आत्मा आहे, तो मी आहे असा अनुभव येणे, म्हणजे सच्चिदानंद रूप मीच आहे असा अनुभव येणे हा एक भाग आहे. आणि सकल दुःख निवृत्ती कारणासह. आता कारण शब्दाचा अर्थ असा आहे की जे बीज आहे तेच भाजले गेले, त्या बीजामध्ये पुन्हा वृक्ष होऊन फलरूपता येण्याची अजिबात क्षमता राहिलेली नाही. अशा प्रकारचे जे बीज आहे ते समाप्त झाले, म्हणजे नष्ट झाले अशा प्रकारचं. म्हणून त्याला म्हणतात कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती आणि मग परमानंदाची प्राप्ती. आता आपण सगळे लोक जीवन जगताना सुखदुःखांचा अनुभव घेत असतो आणि सगळ्यांनाच हवेसे वाटते सुख आणि दुःख नकोसे वाटते. आता वास्तविक पाहिलं तर सुखाचं स्वरूप काय आहे, ते दुःखरूपच आहे. कारण थोड्या वेळ करता मिळतात किंवा मिळालेला जो काळ असतो तो थोडासाच अनुभवाला येतो. असं वाटतं की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, असा सगळ्यांचा अनुभव असतो. दुःखाचा जो काळ आहे तो जाता जात नाही आणि सुखाचा काळ मात्र पूर्ण होऊन जातो. अशा प्रकारचा सगळ्यांचा अनुभव आहे. पण ते जे सुख आहे ते सुख दुःखाचाच रूप आहे. म्हणजे दुःख आणि सुख हे एका नाण्याच्या दोन बाजू आहे असं जर म्हटलं तर चालेल. पण मग असं काही सुख आहे का की जे अवीट आहे आणि जे कधीही नाश पावत नाही, अविनाशी आहे? मग त्याच सुखाबद्दल आपण आता बोलतोय की जो मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे असा अनुभव आल्यानंतर जसा तो ब्रह्म सच्चिदानंद आहे असं शास्त्र सांगतं, तसाच जर मला अनुभव आला तर मी सुद्धा सच्चित आनंद म्हणजे अशा ज्ञानरूप होऊन जातो, सतरूप होतो. सत शब्दाचा अर्थ आहे की जे नेहमी असतं, पूर्वी होतं, आज आहे आणि नंतर राहील की नाही राहणार, अशा प्रकारचं तीन कालाच्या भाषेत ज्याच्याबद्दल बोलता येत नाही त्याला सत असं म्हणतात. म्हणून मी सतरूप आहे. चिद्रूप, चिद म्हणजे ज्ञान, आणि ज्ञान म्हणजे जे ज्ञेय आणि ज्ञातावरती आधारलेलं नाही, नुसदेची जे ज्ञान, असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे. म्हणून आपण ज्या ज्ञानाबद्दल व्यवहारात बोलतो त्याला वृत्ती ज्ञान असं म्हणतात. आपण आता जेव्हा अभ्यास करू तेव्हा थोडं थोडं सगळं बघू. आता ग्रंथाला सुरुवात करतो. आणि आनंद आपल्याला माहितीच आहे की सुख जे अवीट असेल, अविनाशी असेल, त्याला आनंद असं म्हणतात आणि तेच वास्तविक आपलं स्वरूप असतं. असं सच्चिदानंद रूप आपल्याला प्राप्त व्हावं हा सगळ्याच वेदांत ग्रंथांचा एक उद्देश असतो. आणि त्याचा अभ्यास करून आपल्याला अशा प्रकारचं एक मोक्ष मिळतं की जे याच जीवनामध्ये आपल्याला दुःखांची निवृत्ती झालेली आहे असा अनुभव करून देतं आणि परमानंद प्राप्त होतो. आता आपण ग्रंथाला सुरुवात करूया. दत्त भार्गव संवाद. गुरुदेव दत्त असे गुरुदेव आहे, गुरु आहे, आणि शिष्य जे आहे त्यांचं नाव इथे दत्त भार्गव असं म्हटलेलं आहे. भार्गव, भार्गव हे परशुरामांचंच नाव आहे, दुसरं नाव, म्हणून दत्त भार्गव असा तो संवाद आहे. हा हरितायन ऋषींनी लिहिलेला ग्रंथ आहे. आणि हरितायन ऋषींना असं वाटलं की या जगात लोक, सामान्य लोक सुख लालसेने इकडे तिकडे धावत आहे आणि सुखात राहावे अशा बुद्धीने सगळे कर्म करतात आहे. पण असं दिसतंय की सुख कोणालाही प्राप्त होत नाही. मग ते नेहमी करता असं सुख मिळावं आणि लोक आरामात मजेत राहावे अशी एक सदिच्छा बाळगून हरितायन ऋषींनी असा विचार केला की एक असा ग्रंथ लिहिला जावा, त्याच्यातून मार्गदर्शन करून लोकांना
सांगावं. आणि हा ग्रंथ त्यांनी नारदांना सांगितला. त्यांनी त्रिपुरा देवीचे महात्म्य त्यांना सांगितले आणि मग विचारले की नारदा, तू लक्ष देऊन हे ऐकले ना, आणि आता मी ज्ञानखंड सांगतो आहे ते सुद्धा ऐक. आता हे ज्ञानखंड जर माणसाने ऐकलं, श्रवण झाले नीट, तर या जगात दुःख म्हणून काही भासणारच नाही. आणि इतके मौजेचे हे सगळे आख्यान आहे, म्हणून लक्ष देऊन ऐक. मग हा ज्ञानखंड श्री गुरु दत्तात्रेयांनी परशुरामाला सांगितला. हा ग्रंथ अनुभवाच्या गोष्टीरूप आणि संयुक्तिक विचार पद्धतीने तयार केला आहे. असे या दोन गोष्टी इथे विशेष आहे. एक म्हणजे अनुभव रूपी गोष्टी, म्हणजे ज्या गोष्टी स्टोरीज ह्याच्यामध्ये येणार आहे, हा ग्रंथ गोष्टी रूप आहे, त्याच्यामुळे थोडा इंटरेस्टिंगही होणार आहे. आणि तत्वज्ञान भारी असल्यामुळे थोडासा भारी पण होणार आहे. तेव्हा आपण थोडंसं सावध राहून ऐकावं. एकाग्रतेने ऐकलं तर त्याच्यात चांगला प्रवेश आपल्याला करता येईल आणि 7 दिवसात खरोखर आपल्याला काहीतरी हाती लागेल असं नक्कीच आपण सांगू शकतो. मग एक जो आहे अनुभवाच्या गोष्टी आहे, म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या कोणीतरी अनुभवलेल्या आहेत आणि अनुभव हे प्रमाण मुख्य, अशा पद्धतीने हे प्रस्तुती आहे ह्याची. आणि दुसरं म्हणजे संयुक्तिक विचार पद्धती आहे. आता संयुक्तिक विचार पद्धती ह्याचा अर्थ असा आहे की आपण सगळे बुद्धिवादी लोक असतो, शिक्षित लोक असतो, आणि प्रत्येक गोष्ट आपण हे नाही तर हे, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, अशा प्रकारचं आपलं एक मेंटॅलिटी असते. त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट अशी सीधे सीधे स्वीकार करायची आपली काही तयारी नसते. मग ते कोणीही सांगितली तरी आपल्या बुद्धीला जोपर्यंत ते पटत नाही, आपला विचार होऊन जात नाही तोपर्यंत आपल्याला ते जमणार नाही. आणि म्हणून इथे युक्तिवाद ही मेथड, ही पद्धती या ग्रंथामध्ये पाहायला मिळते. आणि युक्तिवाद आपल्याला माहिती आहे, कोर्टात जेव्हा युक्तिवाद करतात वकील लोक, तेव्हा कसं असतं, ते थोडंसं कठीण असतं. तर्क असतं, तर्कशास्त्र, तर्क असतात, इकडून तर्क तिकडून तर्क. आणि माणूस जेव्हा स्वतः आपल्या बुद्धीने तर्क करायला जातो, तेव्हा त्या तर्काला कुतर्क कडे जाण्याची जास्त हे असते. पण वास्तविक जर चांगल्या प्रकारे तर्क आपल्याला करून, म्हणजे चांगल्या प्रकारे अनुमान करता आला, चांगल्या प्रकारे विचार करता आला, तर तेच तर्क, तीच तर्कबुद्धी आम्हाला तत्वाकडे सुद्धा घेऊन जाणारी असते. आणि या ग्रंथाचा हाच विशेष आहे की याच्यामध्ये संयुक्तिक पद्धतीने, आणि युक्ती शब्दाचा एक आणखीन अर्थ होतो मनन, यौक्तिक मनन असं म्हणतात. श्रवण जे आहे, उपनिषदात जे आत्म्याचं रूप सांगितलेलं आहे, स्वरूप सांगितलेलं आहे, त्याला श्रवण असं म्हणतात. श्रवण यथार्थ झाल्यानंतर जेव्हा आपण आपल्या बुद्धीने आपल्याकरता सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे मिळवून घेतो, जुळवून घेतो, आणि आमच्या बँकेच्या भाषेत त्याला म्हणतो क्रॉस टॅली करणे. टॅली करणे, एखादी गोष्ट पहिले झालं मग त्याला पुन्हा सिद्ध करायचं, क्रॉस टॅली करायचं की हे जुळतंय का, आणि मग ते जुळलं की आपण म्हणायचं हा आता बरोबर होतं. मग आपण आपली जी जीवन पद्धती असते त्या पद्धतीमध्ये, त्या विचारांमध्ये आपल्यावरती जे संस्कार आहे, आता नवीन आपण जेव्हा संस्कार वेदांताचे घेतो आणि नंतर आपल्या अनुभवांवरती त्यांना जेव्हा घासून पाहतो आणि कुठेतरी ते जेव्हा मॅच होतात, तेव्हा त्याला मनन असं म्हणतात. म्हणजे त्याच्यावरती विचार करून आणि तो विचार पक्का होणे आपल्याकरता, ह्याला मनन असं म्हणतात. आणि म्हणून ते संयुक्तिक पद्धतीने त्याचा अर्थ मनन करून सांगितलेला अशा प्रकारचा एक अर्थ असतो. युक्ती शब्दाचा एक अर्थ दृष्टांतही असतो, उदाहरण देणे, याला युक्ती म्हणतात. तशी उदाहरणं याच्यामध्ये मिळतील. अशा सगळ्या पद्धतीने हे संयुक्तिक पद्धती, अशा 2 प्रकारच्या गोष्टी ह्याच्यामध्ये अनुभव आणि युक्ती यांचा उपयोग केलेला आहे. त्याच्यानंतर म्हणतात ते की
याच्यामध्ये स्वरूप ज्ञानाचा पूर्ण अंदाज येईल अशा पद्धतीने हा ग्रंथ तयार केलेला आहे, ज्यामध्ये आणि हे ज्ञानखंड वैदिक, वैष्णव, शैव, शाक्त, गाणपत्य, सौर्य या सगळ्या पंथांचा, सांप्रदायिक पंथांचा विचार करून आणि तयार केलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की संप्रदाय जे आहे ते अनेक प्रकारचे संप्रदाय, पूर्वी तर अक्षरशः त्यांच्यामध्ये भांडणं व्हायची इतके. शैव आमचा शिव, वैष्णव आमचा विष्णू, मग एक उभे आणि एक अडवे असे प्रकार. मग आम्ही वेगळे आणि तुम्ही वेगळे. मग एक शक्तीचे उपासक, सूर्याचे उपासक, प्राणांचे उपासक, गणपतीचे उपासक वेगळे. अशा सगळ्यांमध्ये थोडी खडाजंगी पूर्वी चालायची. आणि ती सगळी खडाजंगी कोणी एकत्र करून आणली आपल्याला माहितीच असेल. शंकराचार्यांनी पंचायतनाची जी स्थापना आहे तिला प्रतिष्ठित केलं आणि 5ही प्रकारचे जे संप्रदाय आहेत, वैष्णव, शाक्त, सौर्य, गणपत्य, या सगळ्यांना एकत्र आणून पंचायतन आपल्या देवघरात बसवली. आणि ज्याची पूजा करून आज आपण शैवही असतो, शाक्तही असतो, सौर्यही असतो. म्हणजे कोणत्याही देवाला आपण असं नाही समजत की हा माझा नाही आहे. अशा पद्धतीची जी एक उपासना पद्धती आपल्याकडे टाकून दिलेली आहे. तसंच या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की या सगळ्या पंथांचा चांगला विचार करून याच्यामध्ये त्याचा सगळा निष्कर्ष काढून आणि विचार केलेला आहे. या ग्रंथाचा परिचय सुरू आहे आता. मग याच्यासारखा बुद्धीला पटण्या इतके दुसरे शास्त्रच नाही. याच्या श्रवणानंतरही जर माणसाला स्वरूप ज्ञान झाले नाही तर तो दुर्दैवी माणूस दगडच म्हटला पाहिजे. आता हे जरा थोडंसं हार्श झालं. त्यांनी म्हटलंय की जर ऐकून समजून आणि नाही ज्ञान झालं तर त्याला दगडच म्हटलं पाहिजे. आता आपण कसं करायचं? जर हे समजलं नाही 7 दिवसात तर मग काय? असं नाहीये. त्यांना आपल्याला दगड म्हणायचं नाहीये. त्यांना हे म्हणायचं आहे की ग्रंथ जो आहे त्याच्यामध्ये सगळ्या खुबी आहे. आपल्या ग्रंथाचं एक प्रकारे मार्केटिंग करतात ते आणि एका प्रकारे हे पूर्णपणे समजावून देतात की या ग्रंथाचा अभ्यास केल्यास मोक्षाची पूर्णपणे सोय होईल. मग त्याच्यानंतर आपली मर्जी आहे, आपण याला कितपत स्वीकारायचं, नाही स्वीकारायचं, श्रवण कशा पद्धतीचं करायचं. म्हणून हे असं हरितायन ऋषी म्हणतात आहे. आणि मग म्हणतात आहे, नारदांना सांगतात आहे की ज्या अर्थी तुझी श्रवण करायची इच्छा झाली आहे त्या अर्थी तुझी माझ्यावर कृपा आहे. आता बघा, जनरली काय होतं, सांगणारा म्हणतो की मी कृपा करतो ऐकणाऱ्यांवरती. आणि इथे हरितायन ऋषी नारदांना म्हणतात आहे की तू माझ्याकडे श्रवणाला आलेला आहे ही माझ्यावरती तुझी कृपा आहे. कारण संतांचा हा स्वभावच असतो कृपा करण्याचा. आणि इथे नारदांना त्यांनी श्रोत्याला संत म्हटलेलं आहे. मग हे संतांचेच लक्षण आहे की ते श्रोत्यांना संत म्हणतील. म्हणून आता मलाही हे म्हणायला पाहिजे की आपण सगळे लोक इथे ऐकायला आला आहात तर आपली सगळ्यांची माझ्यावर कृपा आहे की ज्याच्यामुळे मला हे सगळं सांगायला मिळतं आहे. आणि आपण ऐकाल तर ती माझ्यावरती कृपाच आहे. कारण पुन्हा माझं श्रवण होईल, पुन्हा मला त्याचा लाभ होईलच. आता परशुरामाने श्री दत्तात्रेयांकडून त्रिपुरा देवीचे महात्म्य श्रवण केले आणि त्याच्या अंतःकरणात प्रेम भरून आले आणि त्याने श्रीगुरूंना वंदन करून त्या देवीच्या उपासनेचा सर्व विधी विचारला आणि श्रीगुरूंनी त्यांना तो समजावून दिला. नंतर परशुराम श्रीगुरूंच्या आज्ञेने महेंद्र पर्वतावर जाऊन उपासना करू लागले. ध्यान, जप, पूजा या स्वरूपाची उपासना त्यांनी 12 वर्ष चालवली. आणि 12 वर्षानंतर एक दिवस सहज बसले असताना त्यांना असा विचार आला. तो विचार असा होता की पूर्वी एकदा जेव्हा संवर्त ऋषी भेटले होते ते त्यांची माझी गाठ पडली असता त्यांना एक प्रश्न मी विचारला होता. त्यांनी त्याचं उत्तरही दिलं होतं.
पण ते मला काही आकलन झालं नव्हतं आणि मी तेव्हा त्यांना पुन्हा जेव्हा सांगायला सांगितलं तर ते म्हणाले की तू दत्तात्रयांकडे जा. असं झालं आणि ती गोष्ट मला अजूनही समजलेली नाही. आता इथे परशुराम 12 वर्ष महेंद्र पर्वतावरती यथासांग उपासना करून आल्यानंतर त्यांच्या मनात असा विचार आला की पूर्वी कधीतरी संवर्त ऋषी भेटल्यावर जो संवाद माझा झाला होता त्यांनी सांगितलेला विचार मला काही समजला नव्हता आणि आजही मला तो समजत नाही. मग ह्याचा अर्थ काय झाला की 12 वर्ष उपासना केली मी आणि तरी अजून मला काही समजत नाहीये. मग आता काय करावं? मग असा विचार करून ही गोष्ट आता श्री गुरूंना विचारली पाहिजे आणि म्हणून तो म्हणाला की आता आपण जाऊन श्री गुरूंना विचारू. मग प्रश्न जो होता त्याचा तो असा होता की या जगत व्यवहाराचे स्वरूप काय आहे? हे जगत कोणीकडे चालले आहे आणि कुठे थांबणार आहे? जगात एक काडी सुद्धा स्थिर नाही आणि प्रत्येक क्षणी याच्यामध्ये पालट होत आहे आणि हा जगत व्यवहार असा कायमचा स्थिर असल्यासारखा आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट इतकी परिवर्तनशील असून सुद्धा ह्याची स्थिरता म्हणजे एकसारखा हा जगत आहेच असं जे आहे. मग हे कसं? आणि लोक पण आंधळ्यासारखे एकमेकांच्या मागे चाललेच आहे आणि इथे विचार कुठेच दिसत नाही. सगळेच अविचाराने एकामागे एक चाललेले आहे. अशा प्रकारे जगाची ही जी राहटी आहे हे इथे विचार नावाची गोष्ट नाही. आता माझंच उदाहरण घ्या असं परशुराम म्हणतात आहे की मीच माझंच उदाहरण पाहतो की मी बालपणी जो होतो माझी एक वागण्याची तऱ्हा वेगळीच होती. मलाही आठवत नाही मी कसा वागायचो लहानपणी. तरुण झाल्यानंतर एक वेगळीच तऱ्हा होती. नंतर अजून काय झालं, अजून वेगळ्याच पद्धतीने मी वागत होतो. असा माझाच विचार केला तर अशा पद्धतीने मी वागलो. म्हणजे जगाचंच काय म्हणायचं, जगालाच काय दोष द्यायचा, माझं सुद्धा असंच होतं असं ते म्हणतात. आणि म्हणून मग ते म्हणतात की पण या सर्वापासून या जगत राहटीमध्ये आपण जे काही करतो ह्याच्यापासून मिळतं काय आहे आणि फळ म्हणून कोणाला काय मिळालं हे काही समजत नाही. आणि फळाबद्दल विचार केला तर असं कळतं की जो माणूस जे काही करतो ते सगळं फळाकरताच करत असतो. प्रत्येक कर्म केला जाणारा अगदी विचारपूर्वक फळ पाहिजे म्हणूनच कर्म करत असतो. पण असं पाहिलं तर कोणाला काय मिळतं आणि मिळालेलं टिकत नाही, मग त्याला फळ तरी का म्हणावं? एकदा जे मिळालं ते पुन्हा पुन्हा कमवावं लागतं. आज मिळालेलं उद्या निसटून जातं, कुठेही समाधान नाही. मग अशा फळाला फळ तरी का म्हणावं? आणि मग इतकं करून आजवरही कोणी सुखी झालेलं दिसत नाही. मग अशा पद्धतीने मला अमुक अमुक कर्तव्य आहे असे कर्तव्याचा जोपर्यंत शेष आहे म्हणजे कर्तव्य शेष जोपर्यंत आहे तोवर कोणाचेही दुःख संपणार नाही. म्हणजे आता इथे कन्क्लुजनला त्यांनी असा विचार केलाय परशुरामाने की जोपर्यंत माणसाला कर्तव्य शेष आहे, आणि कर्तव्य शेष शब्दाचा अर्थ काय आहे, एक पेंडेन्सी, एक क्वेश्चन मार्क जिथे डोक्यात आहे की मला काहीतरी अजून मिळवायचं आहे, अजून काहीतरी करायचं आहे, मग त्या अर्थी मी अपूर्ण आहे. म्हणजे अपूर्णतेचा जो सल आहे तो कर्मामुळे आहे. कर्मामुळे आहे, कर्मज वासनेमुळे आहे. आणि आपण जे म्हणतो जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, वास्तविक ती जी वासना असते ती कर्मज वासनाच म्हटली जाते. म्हणजे मला काहीतरी करायचं बाकी राहिलेलं आहे म्हणूनच मला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. अशा पद्धतीचा हा कर्तव्यशेष जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणीही सुखी होणे शक्य नाही, असा त्यांनी एक कन्क्लुजन, सारांश असा काढला. मग तोपर्यंत दुःख संपणार नाही. आणि खरे सुखी या जगात त्यालाच म्हणावं की ज्यांना काहीही कर्तव्य राहिलेले नाही
आणि म्हणून ते पूर्ण तृप्त झालेले आहे, आत बाहेरून शांत झालेले आहे. आणि अशाच जे अविचाराने हे जग भरून राहिले आहे, यात कुठे विचार दिसत नाही, मग किती या जगाकडे आशेने पाहावे. आता हे पुरे झाले आणि आता गुरूंचंच मार्गदर्शन आपण घ्यावं असं सांगून त्या महेंद्र पर्वतावरून निघून गंधमादन पर्वतावरती जिथे दत्तगुरू होते तिथे परशुराम प्रश्न विचारायला निघाले गुरूंना. मग तिथे गेल्यावरती श्री गुरु ध्यानस्थ होते. यांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला पाय धरून. श्री गुरु ध्यानातून बाहेर आले, यांना पाहिलं प्रसन्न दृष्टीने आणि बसायला सांगितलं. परशुराम बसले आणि मग नंतर परशुरामांचा चेहऱ्यावरती जो एक प्रश्नवाचक चिन्ह त्यांना दिसत होता, ते म्हणाले की परशुराम, तुझ्या मनात काहीतरी विचारायचे आहे, आता तू विचार. परशुराम सांगतो. अनुमोदन दिल्यानंतर परशुरामांनी बोलायला सुरुवात केली. परशुराम म्हणतात, पुष्कळ दिवस झाले एकदा प्रसंगवश सर्व क्षत्रिय जातीचा मला क्रोध आला आणि क्रोधाच्या भरात मी क्षत्रियांचा निःशेष करण्याचे ठरवले. पोरं बाळ गरोदर स्त्रिया असे कोणीही चुकून राहू नये अशा रीतीने त्यांवर हल्ले चालवले आणि 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परशुरामांची गोष्ट. आणि जमदग्नी जे परशुरामांचे पिता होते, त्यांची हत्या क्षत्रियांनी केल्यामुळे हा क्रोध असा त्यांना आला होता आणि त्याच्यामुळे ते क्षत्रियांना नाहीसं करण्याकरता असं त्यांनी एक प्रतिज्ञा केली होती. आणि जेव्हा नंतर असं मी 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली आणि नंतर जेव्हा मला अयोध्येला कोणी राजा राम राज्य करीत आहे असं कळलं, तेव्हा मी त्याच्यावर धावून गेलो आणि त्याला मारायला निघालो. तेव्हा असं झालं की माझा सर्व गर्व त्याने जिरवला आणि मी ब्राह्मण होतो म्हणून जीवानिशी मला सोडलं. आणि त्या दिवशी मला फार खेद झाला. पराजयाचं दुःख अत्यंत होतं, अत्यंत हळहळ वाटली. येताना मी अत्यंत अशांत होतो आणि अशा पश्चाताप मला झाला. आणि अशा येताना मला अकस्मात संवर्त अवधूत भेटले आणि ते संवर्त अवधूत जेव्हा भेटले, त्या सर्वांग शीतल पुण्य पुरुषाच्या संगतीने मला फार शांती प्राप्त झाली. खरंच सज्जन महापुरुष किती लपून राहतात, त्यांना लवकर ओळखताही येत नाही. मी जेव्हा त्यांना त्यांच्या या स्थितीबद्दल विचारलं की तुम्ही असे कसे, तेव्हा त्यांनी मला त्याचं उत्तर दिलं, पण ते मला काही समजलं नाही. हेच ते आता मागे जे सांगितलं की मी पुन्हा त्यांना विचारलं की पुन्हा सांगा, आणि मग त्यांनी जे थोडक्यात सार रूपाने सांगितले ते काही मला समजले नाही. आणि मग त्यांनी मला आपल्याकडे पाठवलं. मी आपल्याला सुद्धा एकदा हा प्रश्न महात्म्य सांगताना विचारला होता, पण आपण तेव्हा मला आत्ता नको, हा प्रसंग आत्ता नको, नंतर कधीतरी सांगू असं सांगितलं आणि तो तसाच राहून गेला. मग आता मला ते समजून हवं आहे. मग मी आपणाकडून पूर्वी त्रिपुरा देवीचे भक्तिपर श्रवण केले, त्याची उपासना चालवून त्या देवीला आपल्या हृदयात धारण केले, पण अजूनही त्यांनी सांगितलेला विषय मला आकलन होत नाही. तर पुढे अशी कितीही उपासना केली तरी त्याने काय होणार. मला त्यांच्या ज्ञान अवस्थेविषयी बोध करावा. ज्ञाना वाचून माणसाला कृतकृत्यता प्राप्त होत नाही आणि त्याच्याशिवाय कितीही कर्मे केली तरी तो पोट खेळच होय. मी आजवर अनेक कर्मे केली, यज्ञ केले, अन्नदान केले, दक्षिणा दिल्या, इंद्रादी देवतांची यजन पूजन केले, पण संवर्त मुनींना भेटल्यावरती मला या सर्व गोष्टींचे जे फळ मिळावे ते सगळे क्षणभंगू असेच अनुभवाला आले आणि मर्यादितच वाटले. असे मला कळल्यानंतर मी आपल्या आज्ञेप्रमाणे 12 वर्षे एकांतवासात उपासना केल्या. त्या उपासनामध्ये मला असं लक्षात आलं, म्हणजे पहिले कर्माचं सांगतात येते
की मी कर्म कशा कशा प्रकारे चांगले केले, यज्ञदान वगैरे. आता उपासनेबद्दल सांगतात की आपण सांगितल्याप्रमाणे 12 वर्ष मी उपासनाही केली. उपासनेमध्ये माझ्या असं लक्षात येतं की उपासनाही अनेक प्रकाराने केली जाऊ शकते. जितके उपास्याचे भेद असतील, उपास्याचे प्रकार असतील, तेवढे उपासनेचे भेद असू शकतात, हेही माझ्या लक्षात आलं. पण अशा प्रकारे पण त्या सगळ्यांचं जे फळ आहे ते मर्यादितच आहे असं मला लक्षात आलेलं आहे. मग संवर्त मुनींना मिळालेल्या तृप्ती, शांती, आनंद, निर्भयता, प्रसन्नता यांच्या पुढे ते फळ काहीच नाही. आणि म्हणून सर्व कर्तव्य मुक्ततेचे अमृत सेवन करून ते मुनी जसे झाले तसे मला कसे होता येईल असा माझा प्रश्न आहे. ते आपण मला सांगावं आणि या भयंकर कर्तव्याच्या काळ सर्पाच्या विळख्यातून मला सोडवावं अशी सद्गुरूंना प्रार्थना परशुरामांनी केली. याप्रमाणे परशुरामांच्या गोष्टी ऐकून श्री दत्तात्रय प्रसन्न झाले. त्यांनी परशुराम आता ज्ञानाचा अधिकारी झालेला आहे असं विचार केला आणि मग सांगितलं की परशुरामा, तुझी धन्य आहे की तुला शुद्ध बुद्धी प्राप्त झाली आहे. आणि ही बुद्धी म्हणजे संसार समुद्रातून पार करून देणारी नौकाच आहे, अशी शुद्ध बुद्धी होणं. मग तुझ्या कर्म उपासनेमुळेच तुला ही शुद्ध पुण्याच्या बळाने अशी बुद्धी, असा सुविचार प्राप्त झाला आहे. ज्या माणसाला या संसाराची पुन्हा पुन्हा जन्माला येण्याची भीती वाटते, दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीची इच्छा असते, फक्त त्यालाच आत्महिताचे मार्ग हवेसे वाटते. आणि कारण जगाकडे पाहून लोक कसे मोहात पडून आंधळ्यासारखे दुःखी होऊन सुद्धा सुखी होण्याचा सोंग ढोंग करीत आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण कसे आहोत. आपण मिक्स सुखी दुःखी आहोत, है ना. आपण पाहिलंच की सुख हेही दुःखच असतं. पण तरी आपण एकमेकांना भेटल्यानंतर कसे आहात, उत्तर काय असतं आपलं, मजेत. आता खरोखर मजेत कोणी असतं का? खरोखर मजेत जे असतात त्यांचं वर्णन आपण आत्ताच ऐकलं. संवर्त मुनी, संत, मुक्त असे लोक मजेत असतात. बाकीचे लोक कसे असतात? मजेचं ढोंग करणारे असतात. म्हणजे नसताना मजेत आहोत असं सांगणारे असतात. आणि हे आपण सगळेच लोक तसेच एकमेकांना कसे आहात, मजेत आहोत, म्हणजे असंच खोटं खोटं एकमेकांना आपण काहीतरी सांगावं असा तो प्रकार असतो. थोडा वेळ जास्त आपण जेव्हा चर्चा करतो, टेलिफोनवर बोलतो, मग एक एक रडगाणे आपले आपले सुरू. अरे काय सांगू तुला, असं झालं तसं झालं. मग काहीतरी फायनान्शियल लॉस झाला, कोणीतरी नातेवाईक जवळचा गेला, काहीतरी संपत्तीबद्दलचं दुखणं, कोर्ट कचेरी, हेच आपण एकमेकांना शेअर करत असतो. काही वेळेनंतर पहिलं खोटं मजेत सांगितल्यानंतर असा हा सगळा प्रकार आपला चालूच असतो. हेच परशुराम इथे सांगतात आहे की सगळे लोक दुःखी आहेत पण सुखी असण्याचा ढोंग करतात. आणि जो माणूस ढोंग करतो, आपण म्हणतो ना की झोपलेल्याला उठवू शकतो, पण झोपेचं सोंग करणारा जो असतो तो उठत नाही. मग असा सगळा प्रकार आपला तर नाही आहे. म्हणजे आपण सगळे मजेत असल्याचा ढोंग करत असतो आणि मजेत नसतोच. मग आपल्याला खरोखर मजेत असायचं आहे की नाही. मग हा जो प्रकार आहे हाच आता पुढे ते सांगतात आहे की सुखी होण्याचा ढोंग करतात आहे. आणि अनादिकालापासून जणू या भयंकर विष सागरात सगळेजण पिचत आहेत. थोडक्यात म्हणजे मूर्खपणामुळे हे सर्व लोक आपल्या कल्याणाच्या इच्छेनेच कर्तव्याचे विष पिऊन मूर्छित झाले आहेत आणि वारंवार आपला नाश करून घेत आहेत. पण परशुरामा, तुझी धन्य आहे की तुझ्या बुद्धीला हा सुविचार उत्पन्न झाला आहे. कारण विचार हेच सर्वांचे मूळ आहे. ब्रह्मपदाच्या गच्चीवर जाण्याला सुद्धा पहिली पायरी विचारच आहे. आणि
सुविचाराशिवाय कधीही कोणाचे कल्याण होणे शक्य नाही. अविचार हेच मोठे मरण आहे. विचार करणाऱ्याचा सदाच विजय होतो. आता इथे आपल्याला एक साधन म्हणून विचार समोर येतं आणि परमार्थामध्ये हेच खास आहे की ज्ञानाचं जे साधन मुख्य आहे ते विचार आहे. आणि विचार सोडून आपल्याला काहीतरी कृती करायला जर कोणी सांगितलं, इतके दिवस उपास करा, इतक्या फेऱ्या मारा, इतक्या प्रदक्षिणा करा, इतक्या तीर्थयात्रा करा, इतके सोमवार करा, है ना, एका पायावर उभे राहा, है ना, असं काही काही पण सांगितलं तर आपण म्हणून चॅलेंज करतोच आणि सगळं करतो आपण. पण त्याच्याने होतं काय असा जर विचार केला तर आजपर्यंत काय झालं असा विचार करावा. इतके सोमवार केले, इतक्या एकादशी केल्या, इतके व्रत वैकल्य केले, काय झालं? थोडं रिपेअरिंग झालं. म्हणजे जो वाईट होतो मी तो थोडासा बरा झाला, बस एवढंच सुधार झालेला आहे. मात्र पूर्ण शुद्धीकरण, पूर्ण असं काही झालेलं नाही. म्हणजे मोक्ष नावच काढू नका, ते मिळणं या सगळ्या क्रियांमध्ये नाही. याचा अर्थ असा आहे की क्रियाशीलता आणि विचार करण्याची क्षमता, चिंतनशीलता यांचा असा प्रत्यक्ष संबंध नाही, किंबहुना यांचा विपरीत संबंध आहे असंही म्हणता येईल. आपण पाहू, माझ्या बँकेमध्ये मी जेव्हा क्लार्क होतो तेव्हा मी खूप काम करायचो. एक एक माणूस 3-3 काउंटर सांभाळायचो. सुट्टीवर गेलेले लोक असायचे, मला फार त्याचं भूषण वाटायचं की मी 3 काउंटरचं काम, 3 क्लार्कचं काम एकटाच करू शकतो. नंतर माझं प्रमोशन झालं, मी अधिकारी झालो. नंतर माझं काम कमी झालं. नंतर डोकं चालवायचं काम जास्त पडलं. नंतर पेनाने फक्त सहीच करायची होती, टिकाच लावायच्या होत्या, लिहायचं काही काम फारसं पडायचं नाही. नंतर आणखीन मोठा अधिकारी झालो. नंतर अजूनच काही करायचं काम नाही, कॅबिनमध्ये बसला असायचो. कोणीतरी एखाद दुसरा येऊन भेटायचा, काही मीटिंग्स व्हायच्या टॉप मॅनेजमेंट बरोबर आणि बोलायचो तेवढंच. काही कंप्लेंट रिड्रेसल वगैरे, एखादी कस्टमर बाहेर कोणी नाही सांभाळू शकत तो माझ्याकडे यायचा, त्याला मी शांत करायचो. एवढंच, एक चहा कॉफी पाजून वगैरे टॅक्टिक्स वापरून त्याला शांत करायचं. मग ह्याचा अर्थ काय आहे की जेवढा मोठा अधिकार होतो तेवढं क्रियाशीलता कमी होते. सांगायचं हे आहे की जिथे चिंतनशीलता आहे तिथे क्रियाशीलतेचा भाग कमी होतो. सासू झाल्यावरती सुनेसारखं काम करावं लागत नाही. मग काय, फक्त फॉर्म्युले सांगायचे की एवढं एवढं टाकलं की असं असं बनेल, है ना, मग काही करावं फारसं लागत नाही. असे सगळे जे विचार आहे, मग क्रियाशीलता जी आहे कर्मामध्ये, उपासनेमध्ये, ही सगळी क्रियाशीलतेचा भाग आहे. पण आमच्या बरोबर काय ट्रेजेडी आहे की आम्हाला कर्म करणं, उपासना करणं म्हणजे काहीतरी क्रिया करणं जोपर्यंत करत नाही, काय हो मला स्वस्थ बसवतच नाही असं आपलं म्हणणं असतं. म्हणजे काय, आता स्वस्थ बसल्याशिवाय विचार कसा करणार? आपण विचार करा की आपण खूप काही कामात एंगेज आहे आणि विचारही चालू आहे, म्हणजे याच्या संबंधी विचार म्हणतोय, मोक्षासंबंधी. शक्यच नाही आहे. शांत बसून ध्यान करून नाम घेऊन थोडीशी चित्तवृत्ती शांत झाली की मग काही ग्रंथाचा विचार, काही श्लोकावरती निरूपण, काही थोडंसं विश्लेषण, त्याचा काही विचार, हे सगळं आत्मविचार केव्हा शक्य आहे? जेव्हा तिथे शांतता असेल. म्हणून म्हणतात की मलविक्षेप गेल्यानंतर चित्त शुद्ध आणि शांत झालं की ज्ञानाचा अधिकारी होतो. मग ज्ञानाचा अधिकार शब्दाचा अर्थच हा आहे की विचार करण्याची क्षमताच तिथे नंतर येते. आणि क्रियाशीलतेचा जो भूतच म्हणावा लागेल, आपल्या डोक्यावरती जो बसलेला असतो तो आपण कधी जाऊच देत नाही. आपल्याला त्याचंच भूषण वाटतं की मी आज इतक्या वर्षाचा आहे तरी पण माझ्या मुलापेक्षा काम जास्त मी करतो, तर याचंच भूषण. आता माहिती आहे की काही वर्षांनी आडवा होणार आहे, पण माहीत नाही, त्याचं भानच नसतं. आपल्याला कर्म करण्यातच इतका मजा असतो की नाही, मीच करतो, मीच करतो, मीच करते, मीच करते. हे आपल्याला सगळ्यांना अनुभव असतोच. दुसऱ्याला कोणाला करू द्यायचं नाही, मी करते. कारण काय, पुन्हा क्रेडिटचा प्रश्न आहे, कोणी केलं, मी केलं, असं असो. मग क्रियाशीलता आणि
चिंतनशीलता. याचा जो विचार आहे तो चांगल्या प्रकारे करायचा असतो आणि ज्ञानाचा जो विचार आहे त्याच्यामध्ये चिंतनशीलता वाढवायची असते. आणि म्हणून त्याच्याकरता स्वस्थ बसणं, शांत होणं, नामानी ध्यानानी हे सगळे जे उपाय आहेत त्याच्यानंतर मग विचार करायचा आहे. आणि तो विचार काय आहे, मी कोण आहे, माझं खरं स्वरूप काय आहे, मग मी ब्रह्म असून आत्मा असून आणि तो सच्चिदानंद असून मी असा दुःखात का, मग माझ्या दुःखाची निवृत्ती कशी होईल, कोणचे उपाय करावे लागतील. आणि ते सगळे उपाय म्हणजे विचार असतात, बाकी कशानेही काहीही होत नाही. एक विचाराने मात्र सगळं काही शक्य आहे. आणि इथे आता आपण त्याचंच इम्पॉर्टन्स जे बघितलं की सुविचार जे आहे ते ब्रह्मपदाच्या गच्चीवरती नेण्याकरता जाण्याकरता पहिली पायरी आहे. सुविचाराशिवाय काही होणार नाही. अविचार हेच मोठे मरण आहे. मग आता अविचारानेच सगळी माणसं, पशु, राक्षस संकटात पडतात आणि विचार ज्यांना कधीही सोडत नाही ते धीर महात्मेच आहेत. सारांश, विचार हे अत्यंत उपयुक्त परमार्थाचे साधन आहे. म्हणून ज्यांना आपला परमार्थ टिकवून ठेवून परमपदाला प्राप्त करायचे आहे त्यांनी मनात कोणतीच कामना न ठेवता ईश्वराची आराधना करावी. मुळात प्रेम आणि विश्वास ठेवावा. पहिले महात्म्य श्रवण करावे. विचाराचा उदय होईपर्यंतच मोठे भय असते. आणि तुला परशुरामा विचार उत्पन्न झाल्यामुळे आता तू निर्भय झाला आहेस. आणि म्हणून आता विचार उत्पन्न झाल्यामुळे परशुरामाला त्यांनी अधिकारी ज्ञानाचा झालेला आहे असं समजून, असं सांगून. आवाज येतोय का तिकडे? असे दत्तात्रेयांचे भाषण परशुरामाने फार प्रेमाने ऐकून घेतले आणि त्यावर पुन्हा त्याच्या मनात प्रश्न आला की श्रीगुरूंनी सांगितले ते बरोबरच आहे की संसारी लोक अविचारानेच मोठे दुःख भोगत आहे. विचारानेच या दुःखावर मात करता येते आणि या विचाराकरता परंपरेने महात्म्य श्रवण करणे हा उपाय आहे. पण ते श्रवण घडावे कसे, ते श्रवण घडावेच कसे ही शंका आली. त्याला उपाय तो काय आहे? आणि ते श्रवण आपोआप होईल म्हणावे तर सर्वांनाच ते आजवर का घडले नाही, किंवा मला सुद्धा अजूनपर्यंत असं का झालं नाही, इतक्या दिवसापासून श्रवणाची इच्छा का झाली नाही, व माझ्यापेक्षाही ज्यांना अधिक दुःख झाले आहे त्यांना हे श्रवण का घडले नाही, हे साधन का प्राप्त झाले नाही, हा विषय कृपा करून मला सांगावा असं परशुरामाने प्रार्थना केली. आणि मग असे परशुरामाचे प्रश्न ऐकून गुरु दत्तात्रेयांना आनंद झाला. ते म्हणाले, परशुरामा ऐक, मोक्षाचे अगदी मूळ कारण म्हणजे संतांचा सहवास हे आहे. अगदी सर्व दुःखांचे निरसन करणारे असे संतांचे सहवास असते. परमार्थाचे फळ प्राप्त होण्याला सत्संग हे बीज आहे. सत्संगामुळेच पुढे पुढे जी प्रगती होते ती त्याच्याचमुळे होते. म्हणून हे मूळचं बीज सत्संग आहे. तुला महात्मा संवर्ताची संगती घडल्यामुळेच मोक्षफल देणारी ही अवस्था प्राप्त झाली आहे. या संबंधी तुला मी एक कथा सांगतो. आणि आता एक स्टोरी. आता झोप जाईल सगळ्यांची. पूर्वी दशार्ण देशाचा राजा मुक्तापीड होता. त्याला हेमचूड आणि मणिचूड अशी दोन मुले होती. दोघेही सुंदर, गुणवान, सर्व विद्यांमध्ये निष्णात होती. ते एकदा शिकारीला सह्याद्रीतील एका भयानक जंगलात गेली. त्यांच्याबरोबर काही सैन्य सुद्धा होते. तिथे जंगलात त्यांनी अनेक लहान मोठे वाघ, सिंह, लांडगे, अस्वले ठार मारली. पण अचानक तिथे भयंकर वादळ झालं. वारा सुटला आणि वाळू आणि खडे यांचा वर्षाव होऊ लागला. धुळीने आकाश भरून गेले. अमावस्येच्या रात्रीसारखी स्थिती झाली. तेव्हा कोणाला काहीच दिसेना.
काहीच सुचेना, म्हणून सगळे लोक सैरावैरा पळू लागले. घोड्यावर बसलेले राजपुत्र हे सुद्धा पळून गेले. त्यापैकी हेमचूडाला एक तपस्व्याचा आश्रम लागला, जो या वाऱ्यापासून अगदीही अप्रभावित होता. मग तेथे आश्रमात हेमचूडाला केळी, खजूर अशी त्याची बाउंड्री दिसली. छान आश्रम, फार सुंदर होतं. आणि त्या ठिकाणी त्याला एक सुंदर तेजस्वी अशी कन्या दिसली. राजपुत्राने तिला विचारलं, इतक्या भयंकर तुफान ह्याच्यामध्ये वाऱ्यामध्ये जंगलात असून अशी निर्धास्त राहणारी तू कोण आहेस, आणि तू एकटी आहेस की तुझ्याबरोबर कोणी आहे? त्या कन्येने शांत आणि गोड आवाजात उत्तर दिले की राजपुत्र, आत या आणि आसनावर बसा. मी सगळी माझी हकीकत सांगते. अतिथीचा सत्कार करणे हा आम्हा तपस्व्यांचे धर्म आहे. तुम्ही प्रचंड वावटळीने श्रमलेले दिसताय, तेव्हा घोडा बांधा आणि आतमध्ये येऊन थोडी विश्रांती करा. नंतर त्या राजपुत्राला तिने काही फळं, पाणी वगैरे दिले, थोडी विश्रांती घेऊ दिली, आणि नंतर मग तिने आपली हकीकत सांगितली. माझे नाव हेमलेखा आहे. एकदा या वेण्णा नदीच्या काठी स्नानासाठी एक सुंदरी विद्युत प्रभा आली होती. त्याच वेळी वंग देशाचा एक राजा सुषेण, तो पण तेथे आला होता. तिच्या सौंदर्याने तो मोहित झाला आणि ती सुद्धा त्या राजाकडे आकर्षित झाली आणि त्यांच्या संबंधातून मी झाली. असा हेमलेखा आपला परिचय देते की त्या विद्युत प्रभेची आणि त्या राजाची, सुषेण नावाच्या राजाची मी मुलगी आहे. आणि माझ्या आईने गर्भ राहिल्यानंतर भीतीपोटी माझा जन्म होताच मला नदीकाठी इथे सोडून दिली आणि ती चालली गेली. नंतर स्नान संध्येकरता हे व्याघ्रपाद मुनी तिथे आले आणि त्यांनी मला बघितलं, त्यांना माझी दया आली, ते मला घेऊन आले. त्यांनीच माझं पालन केलं आणि म्हणून मी त्यांची धर्मकन्या आहे. आपण थांबा, माझे वडील थोड्या वेळात येतीलच, त्यांना भेटा आणि आपली काही इच्छा असेल तर ती त्यांना सांगा. हेमलेखेचे गोड भाषण ऐकून राजपुत्राच्या मनात तिच्या प्राप्तीची इच्छा झाली आणि तिच्याशी काही बोलावं, पण काही हिंमत होईना. मग त्यांनी व्याघ्रपादांचा वेट केला, प्रतीक्षा केली. थोड्या वेळाने व्याघ्रपाद हजर झाले. ते आल्यानंतर राजपुत्रांनी उठून त्यांना नमस्कार केला. तपोबलाने त्यांनी योग दृष्टीने सगळं बघून घेतलं की राजपुत्राच्या मनात काय आहे आणि काय घडलं वगैरे सगळं. आणि त्यांना सुद्धा आपली कन्या, धर्मकन्या आता विवाह योग्य आहे असं वाटलं आणि हा योग्य वर वाटला. त्यांनी त्याला हेमलेखा अर्पण केला. असा तो हेमचूड जो होता तो हेमलेखेला घेऊन आपल्या नगरीला परत आला. तिथे त्याचा पिता जो मुक्ताचूड होता त्यांनी स्वागत केलं, त्यांचं आवडलं त्याला आणि त्यांचं लग्न लावून दिलं. आणि लग्नानंतर मग हेमचूडनी आपल्या सगळं राज्य वैभव, राजवाडा, उपवन, नदी तीर, राजवाडा हे सगळ्या स्थळी विहार करायला तिला इकडे तिकडे नेलं आणि इकडे तिकडे नेलं, शॉपिंगला नेलं. असं सगळं होत असताना त्याचं एक ऑब्झर्वेशन होतं, त्याचं एक निरीक्षण होतं की ही जी आहे ही थोडीशी उदासीन वाटते. म्हणजे हिला काहीच इंटरेस्ट नाहीये. इतक्या साड्या दाखवल्या पण नाहीच म्हणते, दागिने दाखवले नाहीच म्हणते, शॉपिंग नाही, फिरायला म्हटलं, हे म्हटलं, हे खायला म्हटलं, चाट खायला म्हटली, पाणीपुरी म्हटली, नाही म्हणते. अशा पद्धतीचं हे सगळं जे आहे ह्याचा अर्थ थोडंसं ही अरसिक टाईपची आहे असं त्याला दिसलं. मग त्याने विचार केला की आपण हिच्याशीच बोलावं. मग त्याने एकांतात तिला गाठलं आणि म्हणाला की तुला मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी बघतोय लग्न झाल्यापासून तू जी आहे थोडीशी अरसिक आहे आणि तुला कशातही इंटरेस्ट नाही. स्त्रियांना किती सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो आणि तू अशी कशी?
नववधू असून सुद्धा तुला काही हे करावं असं वाटत नाही, लिपस्टिक नाही, काही मेकअप नाही, काहीच नाही. तू अशी कशी? आणि जेव्हा जेव्हा मी तुला भेटायला येतो तुझ्या कक्षामध्ये, तेव्हा तेव्हा असं लक्षात येतं की तू ध्यानस्थ आहे, डोळे मिटून बसलेली आहे वगैरे. ते तुझं काय चाललंय? आणि अशी अरसिक जर तू असशील आहे तर तुझ्याबरोबर संसार करून मला तरी काय मिळणार आहे? आणि माझं कसं चालेल आहे मग? आणि माझं तर आता तूच सर्वस्व आहे, तू मला अत्यंत प्रिय आहे. आणि माझी प्रियतमा हीच जर अशी असेल अरसिक, तर माझ्या संसाराचं काय होईल आहे? आणि म्हणून मला आता ह्याचं उत्तर दे, माझं समाधान होईल अशा प्रकारे माझं सांग मला. मग पती पत्नींचा वाद आता इथे आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चॅप्टर आहे. हेमलेखा आपल्या पतीचे भाषण ऐकून म्हणाली की मी म्हणजे माझे तुमच्या ठिकाणी प्रेम नाही असे नाही, मी तुम्हाला प्रेम करतेच. आणि मी एक मोठ्या विचारात पडली आहे. पण काय झालंय की मी स्त्री आहे, स्त्रींना बुद्धी कमी असते. म्हणून तुम्ही तर विचारी आहात, पुरुष आहात, तुम्हीच मला सांगा, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. आणि तसं जर तुम्ही समाधानकारक उत्तर देऊ शकला तर तुम्ही म्हणाल त्या भोगाला मी सिद्ध राहीन, माझी काही अडचण नाही. मग तिने एक प्रश्नांचा क्वेश्चनायर जो आहे तो सांगितला. ती विचारते की या जगात माणसाला प्रिय वस्तू कोणती आणि अप्रिय कोणती? मी खूप दिवस याचा विचार करते आहे. मग प्रिय काय आणि अप्रिय काय हे तुम्ही जर सांगू शकला तर बरं होईल. आता त्यांनी सांगायला सुरुवात केली, एवढीशी गोष्ट तू हे काय विचारते? म्हणे प्रिय काय आणि अप्रिय काय? हे तर म्हणे पशु पक्षी कीटकांना सुद्धा समजतं. ज्या गोष्टीपासून सुख होतं त्याच्याकडे प्रवृत्ती असणे, आणि ज्या गोष्टीकडून सुख होत नाही त्याच्याकडून निवृत्ती असणं, हे तर स्वाभाविक आहे. म्हणे ह्याच्यामध्ये समजण्यासारखं काय आहे? आणि खरोखर म्हणे स्त्रियांना डोकं नसतं, असा त्यांनी लगेच आपला निर्णय सुनावला. मग सर्वांच्या ठिकाणी असं असताना सुद्धा जे आहे सुख दुःख याच्याबद्दल तू इतका विचार का करते आणि असा प्रश्न का केला तू, असं ती विचारते. मग आता ती पुन्हा युक्तिवाद, हेमलेखाचा युक्तिवाद. आता ती स्त्री जी आहे ती कुठून आलेली आहे आपल्याला कल्पना आहे, हिचा बॅकग्राऊंड काय आहे. व्याघ्रपाद मुनी जे ब्रह्मज्ञानी आहे, तपोबल आहे त्यांच्याजवळ, त्यांच्या ह्याच्यात वाढलेली ती कन्या, ज्ञानी कन्या. आणि मग हेमलेखा युक्तिवाद करते, सांगते आहे की मला एक सांगा, एकच पदार्थ देश काल वस्तू परिस्थिती बदलल्यावर एकदा प्रिय होतो आणि एकदा अप्रिय होतो, असे का? म्हणजे आता तिने प्रश्नाला खोलून दाखवलं की माझा प्रश्न नेमका काय आहे, प्रिय काय आणि अप्रिय काय. एकाला मला चहा आवडतो आणि कॉफी आवडत नाही, मग चहाच्या ठिकाणी माझी प्रवृत्ती आहे. कोणाला तरी चहा आवडत नाही, मग त्याची चहाच्या ठिकाणी प्रवृत्ती नाही, म्हणजे चहा त्याच्याकरता सुखकारक नाही. मग नेमका चहा सुख देणारा आहे की दुःख देणारा आहे? कारण मला चहा पिऊन सुख मिळतं, दुसऱ्याला न पिऊन सुख मिळतं, असं आहे. मग चहाच्या ठिकाणी म्हणजे पदार्थाच्या ठिकाणी आहे का सुख की नाही आहे? नेमकं काय आहे ते मला सांगा. आता देशाचं म्हटलं की एका ठिकाणी एक गोष्ट अशी असते, दुसऱ्या ठिकाणी ती तशी असते. मग देश बदलल्यावरती, काळ बदलल्यावरती, परिस्थिती बदलल्यावरती, आता थंडीच्या सीझनमध्ये आपण बाहेर हे शेकोटी वगैरे लावून हे करत असतो, शेकत असतो. तेच उकाड्याच्या दिवस असतील तेव्हा कोणी असं करताना दिसत नाही. मग अग्नी तर तोच असतो. मग अग्नी एकदा प्रिय होतो एका काळात आणि एका काळात अप्रिय होतो. जरीची साडी केव्हा नेसावी आणि केव्हा न नेसावी, कसा मोसम असतो, थंडी, उष्णता, हे सगळे बघूनच आपल्याला हे करावे लागतात. म्हणजे सौख्य जे असतं, सुख जे असतं ते एखाद्या पदार्थामध्ये नसून
परिस्थितीमध्ये नसून, देशामध्ये नसून, काळामध्ये नसून, वस्तूमध्ये नसून वास्तविक सुख काय आहे आणि कुठे आहे, ही नेमकं कुठे आहे हे तुम्ही मला सांगा, असा तिचा आता युक्तिवाद सुरू झाला आहे. तिने पहिलाच प्रश्न टाकला आहे. बरं, मग राजा जो असतो त्याला तर सुखाची काही कमीच नाही आहे, सगळेच सुखाचे साधनं आहे. मग तो कधी दुःखी होतो की नाही? मग जर दुःखी होत असेल तर तो का दुःखी व्हावा? त्याच्याजवळ तर सगळे सुख साधन आहे. मग क्रोधाने, कामाने, द्वेषाने, मत्सराने होणारे जे दुःख आहे आंतरिक, ते सगळे राजाला का व्हावे? राजाजवळ तर सगळे साधन आहे तुम्ही म्हणताय. ह्याचा अर्थ सुख जे आहे ते नेमकं कुठे आहे आणि कुठे नाही याचा विचार करून मला सांगा. मग खरोखर विषयात सुख आहे का? अशा प्रकारचं तिने एक प्रश्न विचारून, युक्ती मांडून आणि त्याला पेचात टाकला. आणि आता त्याची उत्तर द्यायची पाळी आली आणि आता उत्तर द्यायला त्याला काही समजेना. मग तो म्हणाला की आता सगळं तूच सांग. मग ती सांगते की सुख दुःख हे जे आहे हे व्यक्ती सापेक्ष आहे. म्हणजे नशा शराब में होता तो नाचती बोतल, असं जे म्हटलं आहे. याचा अर्थ काय आहे की नशा शराबमध्ये नाही आहे, घेणाऱ्यामध्ये आहे, शराबीमध्ये आहे. मग असं सुखाचे जे काही साधनं लोकांना वाटतात ते सगळे सुखाचे साधन, त्यांच्यामध्ये सुख नसतं. सुख जे असतं ते माझ्यामध्ये असतं. म्हणजे मी जो असतो चेतन, मी. बाकीचे जे पदार्थ आहे, विषय आहे, ते सगळे जड आहे. जड म्हणजे जे स्वतःलाही जाणत नाही, दुसऱ्यालाही जाणत नाही, त्याला जड म्हणतात, अचेतन. आणि जो स्वतःलाही जाणतो, दुसऱ्यालाही जाणतो, त्याला चेतन म्हणतात. मी चेतन आहे, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी जड आहेत, ज्या उपभोग्य आहेत. म्हणून उपभोग्य वस्तूंमध्ये सुख नसून सुख जे आहे ते माझ्या ठिकाणी आहे. म्हणजे मी जर म्हटलं तर त्याच्यात सुख आहे, मी जर म्हटलं तर त्याच्यात सुख नाही. म्हणजे हे व्यक्ती सापेक्षही आहे असं सांगितलं. मग सगळ्याच सापेक्ष आहे. देश सापेक्षही आहे, काल सापेक्षही आहे, परिस्थिती सापेक्षही आहे, वस्तू सापेक्ष आहे. सगळ्याच गोष्टीत म्हणजे त्याच्यामध्ये सापेक्षता आहे, रिलेटिव्हिटी आहे. आणि वास्तविक सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. प्रत्येक सुखाला दुःखाचे झालर आहे. शब्द सुखाचा होतो जर स्तुतीचा असेल, आणि तोच जर निंदेचा असेल तर मग तो दुःखाचा होईल. स्पर्श सुख सुद्धा त्याच्यात वासनेचे दुःख आहे, शारीरिक श्रम आहे, पश्चाताप सुद्धा अनेक वेळा आहे. तसेच दुसरे जे रूप, रस, गंध यांच्याबद्दलचे विषय आहे त्यांच्यात सुद्धा सुखाचं स्वरूप असंच आहे. म्हणजे नेमकं जे सुख आहे ते त्यांच्या ठिकाणी नाही असे सांगून हेमलेखाने हेमचूडाला सुखाचे खरे स्वरूप उघडे करून दाखवले. पुढे सांगते ती की ज्या शरीरावर आपण प्रेम करतो ते कशाचं बनलेलं आहे? हाड मांसाचं बनलेलं आहे. त्वचेने लपेटलेलं आहे, शिरांनी नाड्यांनी बांधलेलं आहे, असं ते सापळं आहे. मलमूत्रांनी भरलेलं आहे. शरीर जन्मसुद्धा योनी वाटे घेतं आणि अशा अमंगळ देहाला प्रिय मानले जाते. हा किती मोठा चमत्कार आहे. हा जो देह आहे हा सगळ्या गोष्टींनी भरलेला आहे. आता पावित्र्य आणि अपवित्र अशाबद्दल आपणच पहा. जोपर्यंत आतमध्ये आहे तोपर्यंत पवित्र, बाहेर निघाला की अपवित्र. आता विष्ठा बाहेर असली की अपवित्र, आतमध्ये असली की फुंक, शेंबूड, या सगळ्या गोष्टी ज्या आपल्यामध्ये आहे, घाम, या सगळ्या गोष्टी आपण अपवित्र असं मानतो. आणि त्याच गोष्टी आपल्या आतमध्ये आहे तर त्यांना पवित्र असं कसं म्हणता येईल? देवळात बसून छान प्रकारे प्रवचन करता येतं, पण सगळे विकार आतमध्ये, या सगळ्या गोष्टी आतमध्ये आहेच. रक्त, मांस, मूत्र सगळंच आतमध्ये आहे. मग हे देह अमंगळ आहे. मग त्याला किती मोठा चमत्कार आहे की आपण असं पवित्र म्हणतो. स्नान केल्याने पवित्र होतं, सोळं, शौच असं. मग हे सगळं जे आहे हे आहे. तसाच प्रकार खाण्याच्या बाबतीत हे 6 रसांचा आहे. षड्रस आपण खूप चवीने बनवतो, खातो सगळं.
त्याचं दुसऱ्या दिवशी काय होतं, निकाल लागतं, सगळं ते विष्ठा आणि मूत्रात त्याचं रूपांतर झालेलं असतं, असं हे म्हणतात. ते मग पदार्थांचे रूपांतर असे होते. तेव्हा सूक्ष्म दृष्टीने आपण विचार केला पाहिजे की वास्तविक प्रिय काय आणि अप्रिय काय. त्यांचा जो संवाद चालू आहे त्याच्यामध्ये तिने सुखाचं म्हणजे वास्तविक सगळं जे उघडं करून दाखवलेलं आहे स्वरूप ते असं आहे. असे हेमलेखेचे अपूर्व भाषण ऐकले आणि हेमचूडाला मोठे आश्चर्य वाटले आणि त्याने नीट विचार केला आणि मग तो वैराग्य त्याला प्राप्त झालं. वैराग्य प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला अनेक प्रकारचे प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं मिळवले आणि तो त्याच्यामुळे मग तो चैतन्य रूप जी त्रिपुरा देवी तिचे ज्ञान करून घेऊन मुक्त झाला. आता इथे चैतन्य रूप जी त्रिपुरा देवी तिचे ज्ञान करून घेऊन तो मुक्त झाला. आपला जो ग्रंथ आहे तो त्रिपुरा रहस्य असल्यामुळे इथे त्रिपुरा सुंदरी अशी दैवत सांगितलेली आहे. तिचं वर्णन पुढे येणार आहे आणि संपूर्ण ग्रंथ झाल्यानंतर आपल्याला नेमकी ती माझ्यामध्ये कुठे आहे, कशी आहे हे कळेल हळूहळू. तर अशा प्रकारे त्याला ते ज्ञान झालं आणि मग त्याच्याकडून बोध घेऊन त्याचा भाऊ मुक्त झाला. भावाकडून वडिलांनी ज्ञान घेतलं, ते मुक्त झाले. सासूला सुनेनी बोध केला, ती पण मुक्त झाली. या सगळ्यांना मुक्त पाहून गावच्या लोकांनी त्यांच्याकडून ज्ञान घेतलं. असा संबंध गावच मुक्त झालं. आणि मग त्या गावात इतकं हे झालं की पोपट सुद्धा पिंजऱ्यातून सगळे चैतन्याचीच गाणी म्हणायला लागली, काव्य म्हणायला लागली. आणि असंच एकदा काव्य म्हणत असताना पोपटाने तिकडून वामदेव निघत होते आणि त्यांनी बघितलं आणि त्या नगराचं नाव त्यांनी विद्यानगर असं नाव ठेवलं त्याला, की जिथे सगळेच जण ज्ञानी आहे. अशा प्रकारचं असे सांगून श्री गुरु दत्तात्रेयांनी परशुरामाला सांगितलं की पहा, मी तुला जे सांगितलं की सज्जनांच्या सहवासाचा, संगतीचा किती मोठा परिणाम होतो. संवर्त ऋषींच्या संगतीने तुला अशी बुद्धी झाली, हेमलेखेच्या संगतीने हेमचूड मुक्त झाला, सबंध गाव मुक्त झालं. अशा प्रकारचं जे ज्ञान आहे ते फक्त सज्जनांच्या सहवासामुळेच प्राप्त होतं आणि म्हणून सज्जनांचा सहवास हेच मूळ आहे. असा मी जे तुला सांगितलं त्याच्याकरता कथाही सांगितली आणि अशा प्रकारे सज्जनांचा सहवास नेहमी करावा. आणि आपला वेळ आता पुढचं जे आहे ते आपण उद्याच्या ह्याच्यात बघू. आज 5 अध्याय आपले ह्याच्यातले झालेले आहे. 22 अध्यायापैकी 5 अध्याय आज झालेले आहे. उद्या आपण आणखी बघू. 2-3 दिवस जो आहे तो थोडा सोपा आहे. मधले 2-3 दिवस थोडासा कठीण, जरा डोक्याला ताण देणारा आहे. तेव्हा सगळ्यांकडून आपली अपेक्षा राहील की थोडं जागृत राहून, एकाग्र राहून थोडंसं ऐकावं. आणि निश्चितच हे ऐकल्याचा फायदा होणार आहे, कारण याच्यामध्ये अनेक आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे. थोडंसं एकाग्रतेने आपण ऐकलं तर नक्कीच फायदा होणार आहे. जरी 7 दिवसात मुक्त नाही झालो, कारण आपण आपल्याला परीक्षित समजत नाही. आपण जर आपल्याला परीक्षित समजलो तर 7 दिवसात नक्कीच आपण मुक्त होऊ शकतो. अजून एक राजा खटवांग होऊन गेले रामाच्या वंशामध्ये, त्याला 1 तासात मुक्ती मिळालेली आहे. जेव्हा हे माहिती पडलं, त्यांनी देवांकडून युद्ध केलं राक्षसांच्या विरुद्ध आणि देवांनी म्हटलं की माग, तुला काय मागायचं आहे. तेव्हा त्यांनी हे मागितलं की माझा किती उर्वरित काळ आहे हे सांगा. तर त्यांनी म्हटलं फक्त 1 तास उरलेला आहे. तो म्हणाला माझं कल्याण कशाने आहे, 1 तासात कसं होईल. म्हणे बस संत संगती, ज्ञान करून घे, ऐक, श्रवण कर. अशा प्रकारे 1 तासात त्यांना ज्ञान झालंय. आपल्याला 7 दिवसात काहीतरी समजलं आणि आपण विचार प्रवण झालो तर या सप्ताहाचं सार्थक होईल अशी आशा अपेक्षा व्यक्त करून इथे आपलं बोलणं मी थांबवतो. जय जय रघुवीर समर्थ.